आज मी भन्नाट पराठे बनवणार आहे। बेसन आणि गव्हाचं पीठ मिक्स करून मस्त भन्नाट मेथीचे पराठे बनवणार आहे। या खायला, चला बनवते कसे दाखवते, चला तुम्हाला कसे बनवायचे। तिचा सीझन नाहीये पण मला हीच मेथी मिळाली। आता ह्याचे पराठे बनवणार आहे मी। त्याच्यासाठी लसूण घेतलाय, लसूण भरपूर घ्यायचा। मिरची तुमच्या तिखट तुम्ही किती खाऊ शकता त्यानुसार घेऊ शकताय। चला मी भन्नाट बनवणार आहे मेथीचे पराठे। गव्हाचं पीठ आणि बेसन मिक्स करून, चला मेथी बारीक चिरून घेतलेली आहे। चला आता ह्याच्यामध्ये काय काय टाकायचं तुम्हाला दाखवते। ह्याच्यामध्ये ओवा टाकून घ्यायचा आहे, ह्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे, ह्याच्यामध्ये मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आहे, आणि ह्याच्यामध्ये जे आपण हिरवी मिरची लसूण, ह्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे 1 वाटी। आता बेसन टाकलेले 1 वाटी गव्हाचं पीठ टाकून घेणार आहेत। आता ह्याला का नाही जसं पाणी लागेल ना तसं चुरायचं, थोडं थोडं पाणी टाकून चुरायचं, लय पाणी नाही टाकायचं। थोडं थोडं जसं लागेल ना तसं याला मिक्स करून घट्ट का असं घट्ट चुरून घ्यायचं बरं का। हे एकदम घट्ट मस्त चुरायचे। बघितलं का कसं झाले घट्ट। भन्नाट्याला अजून चुरूया। त्याला आता आपले पीठ तयार आहे। ह्याला जरा 5 मिनिटं ठेवून घेऊया। तयार झाले आता हे। किती घट्ट आहे बघितलं ना, मस्त भन्नाट। तुम्ही 8 दिवस पण खाऊ शकता बरं का हे करून ठेवून, किंवा तुम्हाला कुठं बाहेर घेऊन जायचं ना तरी पण घेऊन जाताय तुम्ही हे परोठे। चला आता आपले पीठ तयार आहे हे तेल लावण्यासाठी। चला आपण बनवूया पराठे। चला चला आता पराठे बनवते कसे तुम्हाला दाखवतो। भन्नाट बनवून घ्यायचे आपल्याला। असं करून घ्यायचं सगळं, चांगलं हे करायचं। आता सुद्धा थोडा तेलाचा हात लावायचा खाली चिटकू नये म्हणून। एकदम पातळ पराठा लाटून घेतलेला बघितलं का भन्नाट, एकदम पातळ लाटायचे असे बरं का मेथीचे पराठे। चला तवा ठेवून घेतलेला आहे। चला आता तव्यावर टाकूया आपण। चला आता पराठा टाकून घेतलेला आहे। कसला भन्नाट आहे पराठा। पलटून घेऊया। बघितलं का कसला भन्नाट झाले, बघितलं का मेथीचे पराठे। वा करून बघा किती भन्नाट आहे, बघितलं का कसं आहे, वाव। चला आपले मेथीचे पराठे तयार झालेले आहेत भन्नाट। हे बघा इथं केवढे केलेत, बघितलं का भन्नाट लागतात। तयार आहेत, चला खायला। किती केलेत मी, या खायला। बघितले का भन्नाट मेथीचा पराठा केलाय, किती पातळ बनवलाय बघितलं का। त्याच्यासोबत जवसाची चटणी लोणचं खाणार आहे मी भन्नाट। या खायला, तुम्ही बाहेर पण नेऊ शकता बरं का, लय भन्नाट लागते। कशा संग पण खाऊ शकताय। चला मी खाऊन दाखवते तुम्हाला कसा भन्नाट झालाय। हा किती पातळ, खूप भन्नाट झाला, अप्रतिम। करून बघा, बघितलं किती पातळ केलाय मी, बघितलं का। असं बनवायचं पातळ एकदम।